राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे यांनी अमरावती जिल्हा क्रीडा संकुलाला सदिच्छा भेट दिली। या भेटीदरम्यान त्यांनी संकुलातील विविध क्रीडा सुविधांची पाहणी करून खेळाडूंना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही असे आश्वासन दिले। भरणे यांनी संकुलातील खेलो इंडिया आर्चरी सेंटर, आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्क्वॅश कोर्ट, जुडो, कुस्ती, कबड्डी, बॅडमिंटन, बहुउद्देशीय हॉल, जिम, कार्यालय आणि बांधकाम प्रगती पथावर असलेल्या क्रीडा वसतिगृहाच्या कामाची पाहणी केली। यावेळी मंत्री भरणे यांनी संकुलातील सुविधांवर समाधान व्यक्त केले। अमरावती जिल्हा क्रीडा संकुलात आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा आयोजित करता येतील अशा प्रकारच्या विविध क्रीडा सुविधा खेळाडूंना उपलब्ध करून दिल्या जातील। या संकुलातून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तराचे खेळाडू घडतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। अमरावती विभागाचे उपसंचालक शेखर पाटील, जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव, तालुका क्रीडा अधिकारी आर.व्ही. वडते, क्रीडा कार्यकारी अधिकारी ममता कोळंबकर आदी उपस्थित होते। श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळामार्फत चालविले जाणारे डिग्री कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशन बहुसंकाय स्वायत्त महाविद्यालयाचा 11व्या दीक्षांत समारोह कार्यक्रमाला क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे यांची उपस्थिती होती। अनंत क्रीडा जिम्नॅस्टिक सभागृहात आयोजित कार्यक्रमात संस्थेचे प्रधान सचिव पद्मश्री प्रभाकर वैद्य, संस्थेचे अध्यक्ष प्रशांत देशपांडे, कुलसचिव डॉक्टर अविनाश असणारे, प्राचार्य श्रीनिवास देशपांडे आदी उपस्थित होते। भरणे यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या। क्रीडा क्षेत्रात श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाचे कार्य तळमळीने आणि अव्याहतपणे सुरू आहे। हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाला क्रीडा क्षेत्रासाठी आवश्यक सर्वतोपरी मदत शासनामार्फत करण्यात येईल असा विश्वास व्यक्त केला। पद्मश्री प्रभाकर वैद्य यांनी यावेळी संस्थेची कारकीर्द सांगितली। असणारे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले, तर प्रशांत देशपांडे यांनी संस्थेची माहिती दिली। पदवीच्या कार्यक्रमासाठी या संस्थेच्या आमच्या अध्यक्ष, त्या संस्थेच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी या कार्यक्रमासाठी मला बोलवलं आणि कोणतीही गोष्ट बघितल्याशिवाय पाहिल्याशिवाय कळत नाही। कारण काय 1914 साली या संस्थेची, या हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाची स्थापना वैद्य साहेबांनी आणि त्यावेळेच्या त्या प्रमुखांनी केली आणि निश्चित प्रकारे या संस्थेचं कार्य बघितलं। या संस्थेची सगळी परिस्थिती बघितल्यानंतर निश्चित प्रकारे या संस्थेने अनेक लोकांना, अनेक मोठ्या मोठ्या मल्लांना, अनेक मोठ्या मोठ्या खेळाडूंना एक इथं या शाळेमध्ये शिकवलं, शिक्षण दिलं आणि यातून एक चांगले खेळाडू, एक चांगले मल्ल तयार करण्याचं काम या हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या माध्यमातून यापूर्वी झालेलं आहे। विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती।